आता काय बनवणार आहे तुम्ही? मी आता ठेसा बनवणार. ठेचा हा कसला? गावाकडच्या मिरच्याचा. हा ना, हा खरडा बनवणार. खरडा ना, हा चालते. आता सांगा काय काय घेतले खरड्याला तुमच्या गावरान पद्धतीने? लसूण घेतला 2 कांड्या, हा जिरी घेतली, हां. मीठ घेतलं. मीठ पण तुम्ही हे घेतलंय ना, मोठं मीठ आहे ना? मोठं मीठ आहे. हां. आणि हे हिरव्या मिरच्या ह्या घेतल्या. हिरव्या मिरच्या गावाकडच्या. गावाकडले येताना आमच्या मामीने आणले होते आहे का नाही, हा. रानातले एकदम असं ताज्या. तर आता गॅस पेटवते हां आणि त्या बिगर तेलाच्या भाजून घेते. बरं चालतंय, पेटवा गॅस आता. तेल टाकून जिरे टाकायचे ते. बर आधी चालू करा. हां आता गॅसवर तवा ठेवलाय. हां गॅसवर तवा ठेवलाय. हां आता मिरची टाकते ते तव्यात, बरं चालतंय, घ्या भाजून घेते. हां. बघा आमच्या मामीचा ठेसा कसं काय आहे. झलकबाज. झलकबाज आहे का? हा झलकबाज करायचा. मामीला आमच्या लई ठेसा आवडतोय. मिरच्या अशा खोडायच्या का? हा अशा खोडाच्या मिरच्या म्हणजे बारीक होत्यात. तांब्याने खरडायच्या. हा ना, हा बघा आता ठेसा हा 2 भाकरी जास्त खाताल होय. हा आमच्या मामी सारख्या बनवतात गावाला गेलं की, ती बी एकदम ह्या मडक्यात ठेवतात. हा. तिथं मडकं नाही होय. इथं मडकं नाही तर डब्यात ठेवायचं. हां आम्हाला ठेसाच आवडतो उन्हाळ्याचा. पातळ काढून खाऊ वाटत नाही. उन्हाळ्याचं असं मिरची, शेंगाची चटणी, हा. कारळा चटणी. मग हेच करून खायचं. आमच्या मामी कारळ्याची चटणी, तिळाची चटणी, हा. सारख्या चटणी असतात आमच्या मामीच्या. आणि कडक ज्वारीची भाकर, कडक ज्वारीची भाकर, आणि चटणी. हां कारळ्याची चटणी. हा झाडाखाली बसून जेवायचं. जेवायचं. बघा मग कसं जेवण जाते. हा बघा आवश्यक. हां दमादमाने दमादमाने. हिथं आमच्या मामीला करमत नाही पुण्यात, आहे का नाही मामी? मला दम निघत नाही तर हा. हळूच जावं वाटतं लगेच. आता बस मी घर पडले पण तुम्ही मला जायचं नाही म्हणतात. हां परतायचं. हा ना. हा चटके. असे डागपोडचं मिरची भाजून घ्यायची चांगल्या. हा लाल झरत. हा ना, आणि ती पण चुलीचा खरडा असतो मामीचा. हा चुलीवर भाकरी केल्या की बनवायचा. ज्वारीच्या पापड्या भाजायच्या. हा आमच्या मामीला तुमचं सोनं असू दे तरी आवडत नाही, पण त्यांना भाजीच्या पापड्या भाजायच्या, कडक भाकर, तिळाची चटणी, कारळ्याची चटणी घ्यायची, लोणच्याची फोड घ्यायची, मग जेवायचं. हां बघा ती बी हवशीर. मग काय. पाल्या भरून घ्यायचा, एक मोठं ताट घ्यायचं आणि त्याच्यात जेवायला बसायचं. मग काय. आमच्या मामीच्या चटण्या सारख्या असतात घरी. जवस जवशी चटणी. जवस सारखं असतं आपल्या, आहे का नाही? हा पापड भाजून घ्यायचा. हां हराव. हराव. हा. गावाकडलं वेगळं असतं होय. गावाकडची पद्धत आमच्या ही. हां आमचं गाव कुठले सांगा, तुमचं आपलं गाव कुठले सांगा? आमचं गाव करमाळा. हां तालुका करमाळा. करमाळा तालुका, आणि जिल्हा सोलापूर. हां आणि आम्ही राहतो फुंदेच्या वाडीत. आम्ही फुंदेवाडी. तिथनं 15 किलोमीटर आमची 15 वाडी. किलोमीटर अंतर आहे. मिरची भाजायची. एकदम अशी गव्हाळी ना. गव्हाळी मिरची भाजायची. हां आता तेल टाकायचं, मग जिरे टाकायची. बरं चालतंय. मग आम्ही काय करायचं, तेल टाकायचं हा, ना. तेल टाकायचं, गॅस कमी करायचं. हां करा ना. आता एक पोळी तेल टाकून घ्यायचं. एक पोळी तेल टाकले. आता मस्त मामीने त्यात ना तेल आणि जिरे टाकले. हा. मिरचीला जरा जपून करत जावा, हा. नाही लगेच भांडणं करतात मिरच्या. फटाफट उडतात. भांडणं करतात लगेच, त्याची भांडणं चालल्यात तिथं आत मिरच्यांची. आता लसूण टाकलाय. मीठ टाकते. हा मोठं मीठ टाकून घ्यायचं. मोठं मीठ टाकून. आता इथं मामीने मस्त जिरे लसूण टाकलाय, हा. आहे का नाही? हा. आता अशी भाजून घ्यायची ना मिरची हा, मामी. अशी भाजून घेतली आता. हां चालतंय. आता काय करायचं? आता तांबेली खरडायची. हा ना चालतंय. मस्त खरडा केला, आता हे खरडून घ्यायचं ना मामी. हा
हे काय असं खरडून घ्यायचं. बघा आता बारीक करून घ्यायचं. मोठं मिठाने चव लागते का मामी असं? चव लागते. हा ना. हा झाला का मामी खरडा? हा झालं बाय. हा बघा मस्त मामीने आता तव्यातला खरडा केलाय हा. त्यांच्या गावरान पद्धतीने. होय. हा. असंच करा. हा असंच करा खा आहे का नाही. हा असंच करून खावा. आणि कमेंटमध्ये सांगा आमच्या मामीचा खरडा कसा झालाय ती. कमेंटमध्ये सांगा. हा कमेंटमध्ये सांगा मामीचा खरडा कसा झालाय ती. हा चालतंय. आता मस्त आम्ही जेवण करतोय मामी. हा करा करा. हा पुसून ते आता सगळं. आता मामी असं मस्त पुसून घेतलंय. एकच नंबर झालाय खरडा. चला मग भेटू पुढल्या हिड्यात. होय. हा